तर हॅलो भावांनो, आपली गाडी तर नांदेडला भरलेली, स्टोरी तर ठेवलेली, तुम्हाला लोकांना माहीतच आहे. मग काही गाडी भरून आलो पंपावर, टाकी केली फुल, एवढ्या लांब जायचं आहे म्हणल्यानंतर गाडी कशी भरली जरा भावांनो सांगा. मग काय निघलो पुढं नागज पाट्यावरनं लेप मारला आणि लेप मारून हायवेला लागलो तरी भली मोठी पवन चक्कीची वाहनं चाललेली, आपली गाडी शेजारी उभी केलेली. मग काय पुढं आलो, आपला वाट बघत होता आक्याबाई चाललेला पंढरपूरला लोडिंग करायला द्राक्षे. आपली वाट बघत थांबला, भावाबरोबर भेटलो, चहा पाणी केला आणि भावानं केली गाडी भिंगरी, कारण की लेट झालेला भावाला सकाळी 9 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचायचं होतं. आक्याबाई गेला. पुढे आल्यानंतर आपल्याला यो बेगमपूरचा पवन बाई आपल्याला गाठ पडला, रायपूरवरनं भरायला चाललेला सांगोल्याकडे अंगूर लोडिंगला. काय विषय नाही, मी पलीकडे थांबलो, भावाची गाडी बघून अलीकडे आलो, भेटलो, गाठ घेतली, गाडी खाली केली. मग पार्टिया दारात पोहोचून येताना यो ट्रॅक्टरवाला नागिन करायला लागलेला. पुढं आलो, ट्रॅक्टरवाला यो आपल्याला लक्ष्मण भाऊ गाठ पडला, गाडी आपली आडवी लावून मला थांबवला, गाठ भेट घेतली त्याच्याशी. पुढं आलो तर लातूर बायपासला आपलं जोडीदार गाठ पडला, आयशरवालं MS13 गाडी घेतल्या भावानं आत्ताच, काही विषय नाही. त्यासनी पण भेटलो, चहा पाणी केला आणि पुढं आपण औषध आलो आणि औषध आल्यानंतर हिदायतबाईची गाठ पडली. मग काय उसाचा रस मारला, जरा गार झालो, चिल्ड, त्यांची गाडी घेतली. तोपर्यंत ही आपलं तिथंच बलीशेठ गाठ पडलं, त्यांची पण गाडी घेतली आणि आलो पुढं खंडाळ्याला आपला अनवरबाई, तुम्हाला तर माहितच आहे, अनवरबाईची पण घेतली गाठ, स्टिंग बिंग थंड पाणी केलं आणि पुढे येऊन बघतोय तर काय आयशरवाल्यानं पिकअपवाल्याला टोला दिलेला. चुकी तर यात पिकअपवाल्याचीच होती, डिवायडर मधून न बघता मागं त्यानं गाडी घातली, त्यामुळे आयशरवाल्याला काही कंट्रोल झाले. आयशरवाल्यानं मागणं दिला दणका आणि पिकअप झाली पलटी आणि आयशरवाला राईटच्या पट्ट्यातून पलीकडे जाऊन रानात जाऊन गाडी थांबवली. कुणाची जीवित हानी काही झाली नाही भावानं. मग पुढे आलो, इम्तियाजबाई आपलं सोलापुरात वाट बघत होतं, त्यांच्याबरोबर सिटीत गेलो, मस्तपैकी जेवण बिवण केलं, चहा पाणी केला. रिटर्न येऊन बघतोय तर आपल्या गाडीपाशी ही भली मोठी फॅन बेस, आपली ओळखीचीच सगळी सोलापूरची गँग आपली वाट बघत होती. भावानो धन्यवाद, कारण की तुम्ही आज माझी वाट बघत थांबला आणि जे काही तुम्ही मला प्रेम दिले ना, तर भावांनो ह्याच्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाही. असंच प्रेम राहू दे भावांनो. सगळ्यांची गाठभेट घेतली. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद भावांनो.